पणन मंत्री राजकुमार रावल कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाचं भूमिपूजन रावल यांच्या हस्ते झालं। राज्यात पुरेसा इंधन साठा आहे, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। जमीन मोजणी आता सुपरफास्ट होणार आहे। ठरलेल्या दिवशीच मोजणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती केली जाणार आहे। मोजणीची वाढती प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे। कोकणात अवकाळीसह गारपीट झाली आहे, नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली। सरकार भोंदू अशोक खराच्या पाठीशी असं म्हणत खासदार संजय राऊतांनी सरकारवर आरोप केलाय। शिंदे केसरकर तटकरेंना चौकशीसाठी का बोलावलं नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। पुण्यात पत्रकाराच्या क्रिकेट मॅचेसला उदय सामंतांनी भेट दिली। यावेळी उदय सामंतांनी तुफान फटकेबाजी केली। अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईनची गरज आहे। गॅस 15,000 विकला जात असेल तर कारवाई होणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली। कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटाचे डोंबिवली पश्चिमचे शहराध्यक्ष प्रकाश तेलगोटे यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। गृहमंत्री असताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग होते। मुंबईत त्यांनी गैरकारभार केला, त्यांच्यावर अनेक आरोप होते, त्यांना मी निलंबित केलं। परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला। माझी राज्य सरकारला विनंती आहे या संदर्भात चौकशी व्हावी अशी न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी जो अहवाल दिलाय तो जनतेसमोर आणावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करतायत, समन्स देणं म्हणजे अंतिम निर्णय नाही अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांबद्दल बावनकुळेंनी दिली। खरात सोबतचे फोटो अनेकांसोबत असू शकतात। अनेक नेत्यांचे खरात यांच्याकडे जात होते। कोणत्या पक्षाचे किती आमदार खरातकडे जात होते हे सर्व माहिती आहे असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय। राज्यात कुठेही पेट्रोल किंवा एलपीजीचा तुटवडा नाहीये। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केलंय।